आणि पुढची एक मोठी बातमी जाणून घेऊयात। मनसेचे नेते अमित ठाकरे उद्या जंतर मंतर इथं जाऊन सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत। उद्या सकाळी अमित ठाकरे जंतर मंतर इथं जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतील, तर मनसेचे काही नेते सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। अमित ठाकरे हे उद्या दिल्ली दौऱ्यावरती असणार आहेत। यावेळी ते सोनम वांगचुक यांची जंतर मंतरवरती भेट घेतील। गेल्या 20 दिवसांपासून जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि याच आंदोलनाला आता मनसेचे नेते अमित ठाकरे हे सुद्धा पाठिंबा देणार आहेत आणि त्यासाठी ते दिल्ली दौऱ्यावरती असणार आहेत। याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आपण पाहिलेलं होतं की कालच राज ठाकरे यांनी सुद्धा एक पोस्ट केलेली होती आणि या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता। त्यानंतर आता स्वतः अमित ठाकरे उद्या जंतर मंतर इथे जाऊन या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत। काय अपडेट्स मिळतात? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, उद्या सकाळच्या सत्रामध्ये अमित ठाकरे हे दिल्लीत पोहोचतील। त्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये खास ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला जाणार आहेत, त्यांची ते भेट घेणार आहेत। आणि ज्या प्रकारे आपण बघितलं, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या पक्षाची आपली भूमिका स्पष्ट केली की सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि सोनम वांगचुकची मागणी आहे की ज्या प्रकारे नीट पेपर फुटी प्रकरण समोर आलं, त्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि ज्या प्रकारे ज्या काही गोष्टी घडल्या या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्याची चौकशी व्हावी। आणि याच सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या अमित ठाकरे मनसेच्या काही नेत्यांसोबत दिल्लीमध्ये जातील। थेट जंतर मंतरवर जाऊन ते सोनम वांगचुक यांची सुद्धा भेट घेणार असल्याचं कळतंय। त्यामुळे जो पाठिंबा आहे, म्हणजे एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला, मनसेने पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातनं सुद्धा नेत्यांचे पाठिंबा हा वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीसाठी।